पार्थ पवार यांचा जमीन व्यवहार रद्द होणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली। 1 रुपयाही दिला नाही तरीही रजिस्ट्री चौकशी होणार असंही अजित पवारांनी म्हटलंय। जमीन व्यवहार प्रकरणात दोषींना सोडणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनीही स्पष्ट केलंय। FIR कळत नाही अशांनीच पार्थवर आरोप केल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। डील कंपनीची पण दिग्विजयवरच गुन्हा पार्थ सुटले की सोडवण्यात आलं असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे। त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ। त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल। पार्थला अभय दिलं असं म्हणतात आणि बाकीच्यांवर गुन्हे दाखल केल्याचे विरोधक आरोप करतात। ज्यांना FIR काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो। यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो। तो FIR दाखल झाला आहे। तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही तरी मोठे मोठे आकडे सांगितले ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। या राज्याचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये ह्या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत। सिंपल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का हा माझा साधा प्रश्न आहे। तेव्हा असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही। मग एका डायरेक्टरवर गुन्हा आणि दुसऱ्या डायरेक्टरवर गुन्हा का नाही? 1% शेअर असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा, मग 99% शेअर असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? अजित पवार म्हणतात 1 पैशाचा व्यवहार नाही, मग जमिनीची रजिस्ट्री कशी झाली? जमिनीचा व्यवहार रद्द केला म्हणजे गुन्ह्यातून पार्थ पवारांची सुटका होणार का? रजिस्ट्रीसाठी पॉवर ऑफ अटॉर्नी पार्थ पवारांनीच दिग्विजय पाटलांना दिली, मग पार्थचा गुन्हा कसा नाही? मामी भाऊ दिग्विजय पाटलांवर हे प्रकरण ढकलून पार्थ अजित पवारांची सुटका केली जातीये का? जमिनीचा व्यवहार मुलगा करतो आणि वडील म्हणून अजित पवारांना माहिती कसं नाही? फक्त 1 लाख भांडवल असलेली कंपनी 300 कोटींचा व्यवहार कशी करू शकते? पैसे कसे आले? पार्थ पवारांच्या कंपनीकडून जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज करण्यात आला। दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा मगच व्यवहार रद्द असं महसूल विभागाकडून सांगितलं गेलंय। कंपनीचे दुसरे संचालक दिग्विजय पाटील यांच्या नावानं पत्र पाठवण्यात आलंय। जमीन व्यवहार करत असताना 21 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवण्यात आलं होतं।